रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। वर्षातून एकदा तरी ही मावा करंजी आमच्याकडे केली जाते। विशेषतः म्हणजे होळीला आणि दिवाळीला ही मावा करंजी केली जाते। खूप दिवस टिकणारी खुसखुशीत अशी मावा करंजी कशी करायची हे बघणार आहोत। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। करंजी आपली खूप दिवस टिकण्यासाठी सारण आपल्याला व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे। गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी काप केलेले बदाम घेतलेले आहेत, त्याचबरोबर काजूसुद्धा घेतलेले आहेत, बारीक कट करून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर इथे मनुका घातलेले आहेत। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे। तुमच्याकडे जर खोबरं असेल तर खोबरं तुम्ही किसून यामध्ये वापरू शकता। आता लो फ्लेमवरती आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे। त्याचा ओलावा जो असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। ओलावा जर याचा पूर्णपणे निघून गेला ना तर सारण बरेच दिवस ते टिकतं आणि खराबसुद्धा होत नाही। तर अशा पद्धतीने लो फ्लेमवरती आपल्याला हे 2 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे। सारण छान क्रिस्पी कुरकुरीत झालं ना की सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे सारण आपलं तर इथे तयार झालेलं आहे बघा। त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। तर इथे आपण आता हे काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। रवा तुम्ही जाड बारीक कोणताही वापरलात तरी इथे चालेल। रवासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। थोडासा कलर याचा चेंज झाला ना की हे आपण काढून घ्यायचं आहे। आता इथे रवासुद्धा आपला छान भाजून झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। तर एका बाउलमध्ये इथे मी काढून घेत आहे। भाजलेले ड्रायफ्रूट आणि रवा आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतरच यामध्ये आपण मावा आणि पिठी साखर घालून घेणार आहोत। तर इथे आता मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। इथे मी 200 ग्राम इतका मावा घेतलेला आहे। तर मावा इथे मी घरीच तयार केलेला आहे। तुम्ही जर बाहेरून मावा आणणार असाल, सुरुवातीला पॅनमध्ये आपल्याला हा मावा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। त्यानंतरच मावा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। आता पिठी साखर आपल्याला घालायची आहे। तर इथे मी 6 चमचे पिठी साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल त्याच्यामध्ये एखादा चम्मच आणखीन वाढवलं तरी चालेल। सारण आपलं इथे तयार झालेलं आहे। हे सारण 20 ते 25 दिवस खराब होत नाही असं छान राहतं। यानंतर पारीसाठी आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे तूप घालणार आहे। तर तुपाचं प्रमाण आपण थोडंसं इथे कमी जास्त होऊ शकतं। तर तूप इथे मी थंड करूनच घेतलेलं आहे। थोडंसं मेल्टेड असताना तूप तेच आपल्याला हे तूप इथे वापरायचं आहे। करंजी छान खुसखुशीत होण्यासाठी तूप आपल्याला मैद्यामध्ये छान असं लावून घ्यायचं बघा। प्रत्येक मैद्याला असं तूप लागलं गेलं पाहिजे। त्यामुळेच करंजी आपली मस्त एकदम खुसखुशीत तयार होते। तर अशा पद्धतीने छान चोळून आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे। घेतलेलं तूप आपलं परफेक्ट झालेलं आहे की नाही, तर अशा पद्धतीने ही मूठ आपण दाबून बघायचे बघा। तर अशा पद्धतीने ही मूठ बांधल्या गेली ना तर आपण तूप जे घातलेलं आहे ते एकदम बरोबर घातलेलं आहे, परफेक्ट आलेलं आहे तूप हे। तुमची जर अशी मूठ बांधल्या गेली नाही ना तर तुपाचं प्रमाण इथे थोडंसं वापरलं तरी जास्त चालेल। तर आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पातळ पीठ अजिबात मळायचं नाही आहे। जितकं घट्ट असेल ना तितकी करंजीसुद्धा छान खुसखुशीत तयार होते आणि कमी तेलकटीशी तयार होते। त्यामुळे पीठ हे घट्ट असलं पाहिजे। तर पीठसुद्धा आपलं इथे आता मळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, छान घट्ट पीठ इथं मळलं गेलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने हवं आहे। आता पिठावरती आपल्याला 5 मिनटं ओला कपडा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आता सुरुवात करायची आहे मावा करंजी बनवण्यासाठी। छोटे याची हुंडे तयार करून घ्यायचे बघा। असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला। जितकी साईज आपल्याला हवी असेल ना करंजीची तितकी साईज आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी छोटे गोळे करून घेतलेले आहेत। जितके हवे असतील ना तितके गोळे करून घ्यायचे आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला पुन्हा ह्याच्यावरती ओला कपडा टाकून ठेवायचा आहे। म्हणजे आपलं पीठ जे आहे
ते कडक होणार नाही. तर अशा पद्धतीने आता आपण पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला लाटण्याला तेल किंवा सुकं पीठ लावण्याची अजिबात गरज लागत नाही बघा. आपण घट्ट मळल्यामुळे हे सहज लाटलं जातं बघा. तर अशा पद्धतीने आपण थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी पातळ करायची नाही आहे आणि जाडसुद्धा ठेवायची नाही आहे. जाड जर तुम्ही ठेवलीत ना तर ती खुसखुशीत न होता पटकन नरम पडेल. त्यामुळे आपल्याला एकदम पातळ पण करायची नाही आहे आणि जाडसुद्धा नको आहे. तर एकसारखी पुऱ्या आपल्याला येण्यासाठी इथे मी आता वाटीच्या साहाय्याने हिची पुरी तयार करून घेणार आहे. म्हणजेच आपल्या गुजिया आहे ना एकसारख्या तयार होतात. तर अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे. या पुरीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. पण सारण भरण्याआधी आपल्याला कढईला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण ही गुजिया तळतो ना त्यावेळेला ती फुटणार नाही. एकसुद्धा आपल्याला ही फुटलेली भेटणार नाही बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर पाणी लावलंत ना तर ही गुजिया ही करंजी जी आहे ना ती तेलामध्ये फुटत नाही. तर अशा पद्धतीने मी ते पॅक करून घेते बघा. तुम्हाला जर डिझाईनची जर हवी असेल तर मी ते डिझाईनसुद्धा करू शकता. पण इथे मी प्लेनच तयार केलेले आहेत बघा. खूप छान आणि छानपैकी दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेलात ती सुटणार नाही. आता बाकीच्या करंज्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने इथे मी करून घेणार आहे. मावा करंजी आपल्या इथे आता तयार झालेल्या आहेत. तर थोडं झाल्यानंतर आपल्याला ह्या लगेच तळून घ्यायच्या आहेत. तर सुकून घ्यायचे नाही. सुकल्यानंतर ह्या फुटू शकतात तेलामध्ये गेल्यावरती. त्यामुळे जास्त करायच्या नाही आहेत. थोड्या केल्यानंतर ह्या तळूनसुद्धा घ्यायच्यात आपल्याला. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्या घालायचे आहे. तेल आपलं जास्त गरम झालेलं नसलं पाहिजे. नाही तर जास्त गरम झालं ना तर वरचं कवर फक्त आपल्याला हे लगेच लाल पडेल आणि आतून त्या कच्च्या राहू शकतात. आणि भुजियासुद्धा आपल्या पटकन नरम होतात. त्यामुळे तेल हे जास्त गरम नसावं. तर अशा पद्धतीने जेवढे राहतील ना कढईमध्ये तेवढ्या आपल्या करंज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. तर एका वेळेला इथे मी 7 ते 8 करंज्या एकत्र घातलेल्या आहेत बघा. आता लो फ्लेमवरतीच आपल्या ह्या गुजिया तयार करून घ्यायच्या आहेत. एकदम क्रिस्पी होईपर्यंत ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे पाहू शकताय बघा करंजी आपली आता इथे मस्तपैकी एकदम फ्राय झालेली आहे. छान अशी खुसखुशीत झालेली आहे. तर अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच छान खुसखुशीत होईपर्यंत आपण ह्याला तळून घेतलेलं आहे. तर सगळ्या करंज्यात आपण ही काढून घेऊया बघा. दोन्ही साईडून मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे. तर हे आपण आता काढून घेऊया. बाकीच्या उरलेल्या करंजीसुद्धा आता आपण अशाच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत. भरपूर दिवस टिकणारी छान खुसखुशीत अशी मावा करंजी आपली इथे तयार झालेली आहे. आणि खरंच ह्या करंजी इतकी खुसखुशीत तयार होतात ना की तोंडात टाकताच विरघळतात. मावा करंजी तुम्ही ह्या होळीला नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला मावा गुजिया करण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.